ठाणे गुन्हे शाखेच्या घटक 2च्या पथकानं इराणी टोळीतील सराईत चोरट्यांच्या कर्नाटकातून मुसक्या आवळल्यात. अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद असं या चोरट्याचं नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 20 गुन्ह्यांची उकल केली असून 30,22,500 रुपये किमतीचे 232.5 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केलेत. अब्बास हा सराईत चोरटा असून त्याच्या विरोधात नारपोलीत 4, भिवंडीत 1, शिवाजीनगरमध्ये 3, उल्हासनगरमध्ये 1, विठ्ठलवाडी 1, मुंब्र्यामध्ये 2, वर्तकनगरमध्ये 2, कापूरबावडी येथे 4 तर चितळसर येथे 2 गुन्हे दाखल आहेत. भिवंडीतील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, रवींद्र पाटील यांच्या पथकानं सीसीटीव्ही आणि तांत्रिक यंत्रणांच्या मदतीनं तपास करून त्याला कर्नाटकातून बेड्या ठोकल्यात. नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळी चोरी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक पी.आय. सोनवणे आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद राहणार आंबेवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्याच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये 232 ग्रॅम सोनं ज्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे इतकं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे. त्याला आज मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत. कशी होती तुझी पोलीस? हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा. त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्या अनुषंगाने मोका दाखल होता. या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून. त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे देखील गुन्हे दाखल आहेत. सर, यामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होतील का येत्या काळात आणि कशा प्रकारे तपास सुरू आणि कशा प्रकारे जे आहे चोरी करायचं, म्हणजे बाईकवरनं केली जायची, घरातला गरबोडी करून केली जायची? अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासून निष्पन्न झालेली आहे. त्याचबरोबर त्यानं सोनसाखळी चोरी किंवा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चं पथक अधिक तपास करत आहे. ठाणे महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बंडखोरांचा ताप टाळण्यासाठी शिवसेनेनं घोषणापत्राची मात्रा आणली आहे. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या उमेदवारी अर्जात विशेष घोषणापत्र जोडण्यात आले. यामध्ये उमेदवाराला पक्षादेश मानणं बंधनकारक असल्याचं नमूद केले. पक्षानं ठरवून दिलेल्या उमेदवाराला प्रामाणिकपणे निवडून आणण्यासाठी कटिबद्ध राहीन अशी प्रतिज्ञा संबंधित इच्छुकांना देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत बंडखोरांना रोखण्यासाठी असलेला पर्याय सध्या चर्चेत आहे. शिवसेनेत नेहमीच वरिष्ठांचा शब्द अंतिम मानला जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात पक्षानं निवडणुकीत कोणताही उमेदवार दिला तरी कार्यकर्ते त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नेटानं काम करत होते. मात्र 2022मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदार यांनी बंडाचं निशाण फडकावलं होतं. त्यानंतर शिवसेनेत प्रतिज्ञापत्र, शपथपत्र या संकल्पना समोर आल्या होत्या. आता थेट महापालिका निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या इच्छुक पत्रात घोषणापत्र लिहून घेतलं जात आहे. बुधवारी टेंभीनाका येथील आनंद आश्रमात इच्छुक पत्र स्वीकारण्यासाठी शिवसेनेतील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती. या इच्छुक पत्रात संबंधितांच्या वैयक्तिक माहितीसह प्रभागाच्या स्थितीची माहिती नोंदवण्यात येणार आहे. तसंच इतर पक्षातून आलेल्या इच्छुकांना आधीच्या राजकीय पक्षातील जबाबदारी, सामाजिक कार्याची माहिती देणं बंधनकारक आहे. विशेष म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इच्छुकांवरील गुन्ह्याची नोंद या पत्रात करण्यात आली आहे. याआधी कधीही अशा पद्धतीने उमेदवारांचं इच्छुक पत्र घेतल्याची माहिती शिवसेनेच्या निवडणूक विभागाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक अनिल भोर यांनी दिली आहे. झालेली आहे आणि जे जे इच्छुक आहेत ते
जी काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार पक्षाकडे इच्छुकांचा फॉर्म घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. बैठक माहितीची बैठक आहे. हो, आज पहिली बैठक युतीची होणार आहे. त्या बैठकीकरता आम्ही जातो. एकीकडे युतीची होती चालू आहे, दुसरीकडे कल्याण परत एकदा शिवसेना आणि BJP वाद झालेला पाहिजे. क्लिअर बात मला नाही वाटत कुठे काही वाद आहे. ज्या काही कुठल्या लोकल लेवलच्या कार्यकर्त्यांमध्ये जर काही कुठे झालं असेल तर नेते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ते मिटवलं जाईल. ते काही प्रभागामध्ये असं आहे की ज्यामध्ये BJPचे चारही नगरसेवक आहेत, तिथले जे शिवसेनेचे उमेदवार आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, ते कुठे नाराज झाले पाहिजे. बघा, युती म्हटलं की काही गोष्टी होत असतात, परंतु त्याच्यावर काही मार्ग काढता येईल. पक्षाचे नेते या संबंधी निर्णय घेतले. साहेब, जागा वाटपाबाबत या बैठकीमध्ये काय जागा हा, उमेदवार आज पहिली बैठक आहे ना, तर इच्छुक उमेदवार जे एकत्र काय व्हावं? इच्छुक उमेदवार तिकीट कुणाला मिळालं तरी पक्षाचं काम करते, काम करावं आणि करतात. आमच्या पक्ष आदेशावर चालतो. अजय जया फाउंडेशन ठेवणार निवडणूक प्रक्रियेवर नजर, भ्रष्ट उमेदवारांचा करणार पर्दाफाश. गेल्या काही वर्षांपासून सामान्य जनतेत निवडणूक प्रक्रियेबाबत संशयाचं वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या अधीन राहून निवडणूक पारदर्शी कशी होईल याकडे अजय जया फाउंडेशन लक्ष ठेवणार असून बोगस मतदान, पैसे वाटप, निवडणूक आयोगाकडून पक्षपात किंवा गैरव्यवहार या विरोधातही फाउंडेशन ठाम भूमिका घेऊन लढणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अजय जया यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अजय जया हे ठाण्यातील नागरी समस्या, भ्रष्टाचार या विरोधात लढा देत आहेत. फाउंडेशनच्या वतीनं देशात प्रथमच 2 भागात भ्रष्टाचार प्रदर्शन भरवून छायाचित्रांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेतील अनियमितता जनतेसमोर उघड केली होती. या प्रदर्शनात लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी डिजिटल जाहिरात फलक, ज्येष्ठ नागरिक कट्टा, बाकडे यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. तसंच रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक व्यवस्थेतील कमतरता आणि कामचुकारपणा, टोईंग व्हॅन या विरोधात अजय जया यांनी जनआंदोलन उभं केले. निवडणुकीच्या तोंडावर अजय जया फाउंडेशननं निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक निवडणूक प्रणाली राबवून सुशिक्षित, स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. अजय जया फाउंडेशन प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरणार नसले तरी योग्य उमेदवार आणि लोकशाहीभिमुख निवडणूक प्रक्रियेसाठी काम करणार आहे. याबाबत अजय जया यांनी ठाणेकर नागरिकांना रस्ते, ड्रेनेज, पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि रोजगार यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मतदान करण्याचं आवाहन केले. जात आणि धर्म यांचा या निवडणुकीशी कोणताही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. फाउंडेशन कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. पक्ष न पाहता प्रामाणिक आणि जनतेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा दिला जाईल, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेत स्थान मिळवू नये असं वाटणाऱ्या भ्रष्ट किंवा निष्क्रिय उमेदवारांना उजेडात आणलं जाईल. अजय जया फाउंडेशन हे देखील मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या अधीन राहून निवडणूक पारदर्शी होईल याची दक्षता घेईल. कोणत्याही पक्षाद्वारे घुसखोरी, बेकायदेशीर पैसे देणं किंवा इतर गैरव्यवहार सहन केले जाणार नाहीत. निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा किंवा गैरव्यवहार झाल्यासही फाउंडेशन आपली भूमिका ठामपणे मांडेल. विविध पक्ष हे राजकीय धोरण आणि जिंकण्याच्या क्षमतेवर आधारित निर्णय घेतो. सर्व उमेदवारांचे गुण किंवा कार्य पाहत नाही. त्यामुळे जनतेशी कामं करणारे उमेदवार हे पक्षाच्या भूमिकेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. म्हणूनच उमेदवार पक्षाचा असो वा नसो, परंतु निर्भय आणि भ्रष्टाचारमुक्त प्रतिनिधित्व प्रभागाला मिळावं या धोरणातून या निवडणुकीत अजय जया फाउंडेशन प्रामाणिक उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी स्वतंत्रपणे काम करेल. ठाणेकरांनी शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुज्ञ आणि जबाबदार उमेदवारांना मतदान करावं, असं आवाहन अजय जया यांनी केलं आहे. नमस्कार. मी अजय जया फाउंडेशन मार्फत आज पत्रकार परिषद घेत आहे. त्याच्यामध्ये आज अजय जया फाउंडेशन या इलेक्शनमध्ये महानगरपालिकेमध्ये
कुठल्याही राजकीय पक्षाला संबंध न ठेवता डायरेक्टली कॅन्डिडेटला मदत करणारे जे चांगले आहेत, जे लोकांसाठी ग्राउंड लेवलमध्ये चांगलं मदत करणार आहेत, कुठल्याही पक्षात असू द्या, त्यांना आम्ही सपोर्ट करू, मदत करू. त्याचबरोबर ज्या नगरसेवक भ्रष्टाचारी होते, जे महानगरपालिकेमध्ये नाही जायला पाहिजे, म्हणजे महानगरपालिकेमध्ये ते जाऊन महानगरपालिका अजून भ्रष्ट करणारे जे नगरसेवकांची यादी आहे ते आम्ही एक्सपोज करणार आहे. जसं भ्रष्टाचाराचं प्रदर्शनमध्ये मी नगरसेवकांनी जसं भ्रष्टाचार केलेले आहेत ते दाखवलेले आहेत, तसेच प्रत्येक नगरसेवकांनी किती पैसे खर्च केले, कोण त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, यांचे नावं आणि त्यांची डिटेल आम्ही एक्सपोज करणार आहेत. याचबरोबर इलेक्शन कमिशन एका पक्षाला मदत करत असतील किंवा एका कॅन्डिडेटला मदत करत असतील तर तिथे सुद्धा आम्ही इलेक्शन कमिशन विरुद्ध जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते पूर्ण करून त्यांच्या विरोधात लढा देणार आहे. ग्राउंड लेवलमध्ये आमचे जे मेंबर्स आहेत अजय जया फाउंडेशन, ते जागोजागी जाऊन जनजागृती करणार आहेत, चांगले लोकांना मदत करण्यासाठी आणि भ्रष्ट लोकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन कोड ऑफ कंडक्ट कोणी व्हायलेट करत असेल तर त्याच्या विरोधात पण आम्ही आवाज उठवणार आहे. याच्यामध्ये लास्टच्या 2 दिवसात जे पैसे वाटप असतात तिथे आमचे जेवढे टीम आहेत ते ऍक्टिव्हली कामं करतील आणि जर पैसे पकडले गेले तर कायदेशीर प्रक्रियेमध्ये तो कॅन्डिडेट बाद होईल याची पूर्ण आम्ही आश्वासन देतो, प्रोसेस करू अशी मी तुम्हाला पक्ष शिंदे सेना आणि भाजपमध्ये पार पडलेल्या युतीच्या पहिल्याच बैठकीत दोन्ही पक्षांकडून 110 जागांवर विजयाचा दावा करण्यात आलाय. भाजपच्या कार्यालयात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची बैठक बुधवारी झाली. महायुतीच्या घटक असलेल्या अजित पवार गटाला मात्र बैठकीला पाचारण केलं नव्हतं. ठाण्यात शिंदे सेनेकडे जास्त माजी नगरसेवक असल्यानं त्यांनी जागा वाटपात योग्य तो सन्मान राखावा अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पुढील बैठकीत शिंदे सेना जागा वाटपाचा प्रस्ताव देईल. ठाणे महापालिका निवडणुकीत 110हून अधिक जागांवर विजय मिळेल आणि महायुतीचा भगवा फडकेल. महापौर महायुतीचाच बसेल असा दावाही दोन्ही पक्षांनी केलाय. या बैठकीत शिंदे सेनेचे खासदार नरेश मस्के, महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे, राम रेपाळे आणि पूर्वेश सरनाईकही उपस्थित होते. तर भाजपकडून आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले आणि संजय वाघोले आदी पदाधिकारी उपस्थित होते. सव्वा तास चाललेल्या या बैठकीत महायुतीचे अधिक नगरसेवक कसे निवडून येतील याबाबतच्या रणनीतीवर चर्चा झाली. बंडखोरी टाळण्याकरिता दोन्ही पक्षांनी कसोशीने प्रयत्न करावे आणि अधिकृत उमेदवारांच्या विजयाकरिता संयुक्तपणे प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला. ठाण्यात शिंदे सेनेकडे अधिक संख्येनं माजी नगरसेवक असल्यानं सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार ते जास्त जागांवर दावा करतील. मात्र जागा वाटपात भाजपचा योग्य तो सन्मान राखावा अशी मागणी भाजपनं केली आहे. पहिल्यांदी निवडणूक झाली. आता 8 वर्ष म्हणजे डोक्यावरून बरंच काही गेलेलं आहे. 9व्या वर्षामध्ये ही निवडणूक सामोरी आलेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी बदललेल्या आहेत, परिस्थिती बदललेली आहे. भारतीय जनता पार्टीने तर आधीच इच्छुकांचे फॉर्म जे आहेत ते घेतलेले होते, ते 550-600च्या घरात आहेत. परंतु ज्या वेळेला एका स्तरावर, वरच्या स्तरावर महायुती करायचा निर्णय होतो तर त्याच्या अनुषंगाने पार्टीला त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना जो निर्णय होईल त्याला सामोरं जायला लागतं, त्यांना कन्व्हिन्स करायला लागतं. एक मात्र आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा आम्हालाही हे वाटणं स्वाभाविक आहे की युती ही सन्मानपूर्वकच झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आजच्या बैठकीच्या माध्यमातून ही आमची वाटचाल सुरू आहे. 50-50 फॉर्म्युला आहे का? नाही, फॉर्म्युला असा ठरलेला नाही. निवडून येण्याचा फॉर्म्युला जो आहे तो आम्ही समोर ठेवलेला आहे आणि मला वाटते त्या दिशेने ती सकारात्मक चर्चा जी आहे ती पूर्ण होईल. आता दोन्ही पक्षांचे महापौर कोणाचा? महायुतीचा महापौर होईल. त्यावर महायुतीमध्ये ठाणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ठाणेकरांचं मेट्रोचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मेट्रो आता लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ठाण्यातील मेट्रो लवकरच सुरू होणार या अपेक्षेनं ठाण्याच्या मेट्रो प्रकल्प 4ची चाचणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्यात आली.
सध्या मेट्रो चाचणीचा व्हिडिओ समोर आलाय. यानंतर मेट्रो लवकरच प्रत्यक्षात सुरू केली जाणार आहे. मेट्रो 4 सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलाय. मेट्रो 4च्या 4 मेट्रो स्थानकांपर्यंत ही चाचणी करण्यात आली होती. मेट्रो प्रकल्प 4चा पहिला टप्पा हा ठाण्यातील गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानकापर्यंत सुरू होणार आहे. यासाठी आधी पहिल्या 4 स्थानकांपर्यंत मेट्रोची चाचणी करण्यात आली होती. उर्वरित 6 स्थानकांपर्यंत मेट्रोची ट्रायल चाचणी सध्या घेतली जाते. त्यामुळे सर्व चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही मेट्रो सुरू केली जाईल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठाणेकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. हा प्रवास गायमुख मेट्रो स्टेशन ते कॅडबरी जंक्शन मेट्रो स्थानकापर्यंत केला जाईल. सध्या उरलेल्या 6 स्थानकांची ट्रायल रन सुरू आहे. ही ट्रायल रन झाल्यानंतर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. ठाणे मेट्रो 4च्या पहिल्या टप्प्यात एकूण 10 स्थानकांचा समावेश आहे. सध्या या स्थानकांची चाचणी घेतली जात आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख यामध्येही मेट्रो धावणार आहे. मेट्रो 4 ही 2 भागांमध्ये विभागली आहे. मेट्रो 4 ही 32.32 किलोमीटर लांबीची असणार आहे. त्याला जोडून पुढे मेट्रो 4A जोडली जाणार आहे. ही मेट्रो 2.7 किलोमीटर लांबीची असणार आहे. या मार्गात एकूण 32 स्थानकं असतील. दरम्यान 10 स्थानकांचा पहिला टप्पा नवीन वर्षाच्या सुरुवातीला होण्याची अपेक्षा आहे.